जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे सांगताना परभणीकरांची छाती 56 इंचांची होते. असं काय आहे या परभणीत? लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. मराठवाड्यातलं चित्र पहिल्यांदा स्पष्ट झालं ते परभणीत. या विषयावर चर्चा करण्यासाठी लोकमतचे मराठवाडा आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन आपल्यासोबत आहेत. बाळासाहेबांनी एक वाक्य बोलले होते, ते दगडांना सिंदूर लावून जरी मी परभणीत उभा केला तर तो निवडून आणेल, आणि ते खरं करून दाखवले त्यांनी. तर सेना आणि परभणी नेमकं काय नातं आहे? ही गोष्ट खरी आहे की बाळासाहेब असं म्हणले होते की मी दगडाला सिंदूर लावला तरी तो दगड सुद्धा परभणीत निवडून येऊ शकतो. परभणीचा जर इतिहास आपण पाहिला तर 1989 पासून ते 2014 ह्या ज्या निवडणुका झाल्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये फक्त 1998 ची निवडणूक वगळता प्रत्येक वेळेस जागा ही शिवसेनेने आपल्याकडे कायम ठेवली आहे. त्यामुळे बाळासाहेब जे बोलले होते ते आजच्या अवस्थेपर्यंत ते खरं आहे. म्हणजे आजपर्यंत जर चित्र बघितलं तर परभणीवर शिवसेनेचा पगडा आहे असंच म्हणता येईल. एकीकडे बंडू जाधवांबद्दल नाराजी आहे, तरी त्यांची उमेदवारी ही कन्फर्म समजली जाते. राष्ट्रवादीने विटेकरांचं नाव अचानक दिलं, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची काय परिस्थिती सांगता येईल परभणीतली? परभणीतली परिस्थिती सांगायची ना तर पक्षाचा जर विचार केला आपण, पक्षीय बलाबल हा जर विचार केला तर परभणीची परिस्थिती फार वेगळी आहे. जे चित्र दिसतंय की सेनेने आजपर्यंत आपला माणूस सुद्धा निवडून आणलाय, पण यावेळेसची परिस्थिती पाहता सेनेचे राष्ट्रवादीचे विटेकर जे आहेत आणि सेनेचे बंडू जाधव आहेत, बंडू जाधवांची दुसरी टर्म असेल, यावेळेस त्यांच्याविषयी बऱ्यापैकी नाराजी आहे. काम ती सही नाराजी कामात नाही की त्यांचं काम कोणतं दिसत नाही असं, ही एक नाराजी आहे. दुसरीकडे राजेश विटेकर हे नवे उमेदवार आहेत. नवे असले तरी राष्ट्रवादीचे 4 माजी खासदार किंवा 4 माजी खासदार जे सेनेत नाहीत, आता इतर पक्षांमध्ये ते 4 माजी खासदार, विद्यमान 5 आमदार, 3 माजी आमदार, संपूर्ण जिल्हा परिषद आणि त्याच्या खालची जी आहे सत्तेची उतरण, ही सगळी राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. आणि सर, तुम्ही जे सत्तेची उतरण सांगताय हे सुरुवातीपासून सेने असंच राहिलेलं आहे. म्हणजे खासदारकी जर सोडली तर खालची सगळी उतरण ही राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे. पण आता जाधवांविषयी नाराज जास्त आहे, त्यामुळे ही जी उतरण आहे, आणि हा चेहरा नवा आहे, विटेकर हा चेहरा नवा आहे, त्यामुळे ही लढत कशी होतील, ही खूप रंजक लढत होणार असं मला वाटतं यावेळेस. म्हणजे आतापर्यंत एकतर्फी शिवसेना असायचं तसं मला आता दिसत नाही. म्हणजे आता प्राथमिक चित्र तरी असं दिसत नाही मला की सेनेला फार सहजपणे पुन्हा हा मतदारसंघ खिशात टाकता येईल असं मला दिसत नाही. सर, राष्ट्रवादीकडून अगोदर विजय भांबळेंचं नाव पुढे होतं. अचानक विटेकर कुठून आले? पडद्यामागे असं काय घडलं की अचानक विटेकरांना उमेदवारी जाहीर करावी लागली? भांबळेंचं नाव होतं, बरोबर, खरी गोष्ट आहे. त्यांचं चर्चेत होतं, ते एक चांगले उमेदवार म्हणून त्यांचा चेहरा पण पुढे होता, पण स्वतः भांबळेंना ही लोकसभेची निवडणूक लढवायला काही फार मला रस दिसत नाही. दुसरं नाव होतं सुरेश जाधवांचं, जे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले आहेत, जे माजी खासदार होते. त्यांचा पण प्रभाव नाही आणि त्यांना पण फारसा रस नाहीये. तिसरे जामकरांचे चिरंजीव बाळासाहेब यांचं नाव होतं, त्यांची पण फारशी इच्छा नाहीये. चौथं एक महत्वाचं नाव होतं ते गणेशराव दुधगावकरांचं, आणि हे जिल्ह्यातलं एक तसं प्रभावी व्यक्तिमत्व आहे. परंतु गेल्या मला वाटतं गेल्या वर्षीच त्यांच्यावर जमीन प्रकरणात एक गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे ते नाव आपोआप बाद ठरलंय. मग ही सगळी नावं बाद ठरल्यानंतर विटेकरांचं नाव आलं. तर विटेकरांच्या नावाला पण एक इतिहास आहे, एक परंपरा आहे. विटेकरांचे जे वडील आहेत उत्तमराव विटेकर, हे शरद पवारांच्या पुलदमध्ये 1978 मध्ये आमदार होते. तेव्हापासून
या कुटुंबाची attachment. ही अटॅचमेंट आहे पवारांबरोबरची आणि राष्ट्रवादी सोबतची असं म्हणू आपण. त्यामुळे मग हे एक नवा चेहरा म्हणून नाव पुढे आलेलं आहे. मेघना बोर्डीकरांचं नाव अलीकडे चर्चेत आलेलं आहे. त्यांनी एक बैठक पण घेतली. त्या बैठकीला चांगली उपस्थिती पण होती. हा. पण त्याही दिवशी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्या म्हणाल्यात की आणखी 2 दिवस वाट पहा, मग मी क्लिअर करेल. तर त्या उभ्या राहिल्या तर काय चित्र असेल किंवा उभ्या नाही राहिल्या तर काय चित्र असेल परभणीत? एक तर त्यांनी असं सांगितलं की 2 दिवसानंतर मी माझा निर्णय जाहीर करते आणि कार्यकर्त्यांशी बोलून तो जाहीर करते असं म्हणलंय. 2 दिवस होऊन उलटून गेलेत आणि त्या पुन्हा त्यांनी हे सांगताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितलंय त्यांची भूमिका काय आहे किंवा काय राहील. हे खरं म्हणजे त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकरांच्या वक्तव्यावरूनच आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की मोदींच्या विरोधात काही होईल अशी आम्ही भूमिका घेणार नाही, असं रामप्रसाद बोर्डीकरांचं वक्तव्य आहे. यातच सगळं आलंय. म्हणजे मेघना बोर्डीकर काय करणार हे सूचकपणे रामप्रसादजींनी स्पष्ट करून टाकलंय. त्यामुळे त्यांची काही मला असं नाही वाटत की काही वेगळी भूमिका घेतील म्हणून. याचा अर्थ स्पष्ट आहे की दरवर्षीप्रमाणे यावेळेसही दर लोकसभेप्रमाणे यावेळेस देखील राष्ट्रवादी वर्सेस सेना अशीच लढत परभणी पाहायला मिळणार आहे. निकाल काय असेल ते 23 तारखेला सगळ्यांना कळणारच आहे. आज आपण महाजन सरांकडून जाणून घेतलं परभणी. उद्या भेटूया वेगळ्या मतदारसंघासाठी महाजन सरांसोबत. धन्यवाद.